कलाभवानी ग्लोबल साखर कारखाना करमाळ्याचे मुख्य अधिकारी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र विक्रमसिंह शिंदे यांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले आरोपी पलविंदर सिंह जनरल सिंह याचा जामीन अर्ज बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश LS चव्हाण यांनी मंजूर केलाय। कमलाभवानी ग्लोबल साखर कारखान्याची साखर परदेशात पाठवण्याकरता DGFT या कार्यालयाकडून विशेष बाब म्हणून साखर निर्यात मंजुरी आदेश प्राप्त करून देण्यासाठी रूपकवी प्रायव्हेट लिमिटेड चेन्नई यांनी VR मूर्ती व मिंडा विठ्ठल श्रीनिवासराव यांची फिर्यादी आनंदराव बाळासाहेब उबाळे यांच्याशी ओळख करून भेट करून दिली। त्यानंतर फिर्यादीनं कारखान्याचे कार्यकारी अधिकारी विक्रमसिंह शिंदे यांच्याशी संपर्क करून दिला। त्यावेळी 1.5 लाख टनाची मंजुरी घेऊन देण्याचं आश्वासन दिलं। 25 लाखाची मागणी केली। बँकेतून 25 लाख RTGS द्वारे मे अग्रवाल टेंडर्स यांच्या खात्यात जमा केले। त्याबाबत जबाबदारी करार करून दिला। त्यानंतरही DGFT कार्यालयाचे डायरेक्टर सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांच्या सहीचं पत्र दिलं। विक्रम शिंदे यांनी ते दिलं असता पत्राची त्यावरील वेबसाईटवर खात्री केली असता सर्व काही बनावट असल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता। करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पलविंदर यास अटक करून न्यायालयात हजर केलं होतं। त्याने ॲडव्होकेट संतोष नावकर यांच्या मार्फत अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। ॲडव्होकेट संतोष नावकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।